महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठी विमान दुर्घटना होता टळली। दिल्लीहून शिर्डीला येणारं इंडिगोचं विमान भरकटलं। सुरतमध्ये इमर्जन्सी लँडिंग, रडारनुसार सिग्नल गायब झाल्याचं चित्र, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बुंदूखरातला नाशिकच्या हॉटेलमध्ये भेटले नाही, गर्दीत कोण भेटला असेल तर मला माहित नाही। तृप्ती देसाईंकडे पुरावे असतील तर दाखवावेत, नीलम गोरेंनी आरोप फेटाळले। नीलम गोरे खोटं बोलतायत। वेळ आल्यावरती साक्षीदार उभे करीन, तृप्ती देसाई आरोपांवर ठाम। मंत्रिपदाबाबत भविष्य विचारण्यासाठी बुंदूखराची भेट घेतल्याचा देसाईंचा दावा। बुंदूखरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना एसआयटी समन्स बजावल्यानंतरही अद्याप चौकशी नाही। दरम्यान चाकणकरांच्या पतीचं रायगडात अनधिकृत बांधकाम असल्याचाही भाजपा पदाधिकाऱ्याचा आरोप। अत्याचारी खराच्या उकस कार्यालयात फॉरेन्सिक टीम आणि एसआयटी कडून पंचनामा, 2 मोबाईल, 4 ते 5 खडे, औषधांची बाटली, रुमाल सारखा कापड यासह वस्तू जप्त। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये अशोक खरातचा सहभाग असण्याची शक्यता। केसरकर शिक्षण मंत्री असताना खरातनं आपल्या भावाला शालार्थ आयडी मिळवून दिला, सूत्रांची माहिती। मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदासाठी अश्विनी भिडे यांचं नाव चर्चेत। भिडेंनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट, त्याआधी शिंदे आणि फडणवीसांमध्ये वर्षा निवासस्थानी चर्चा। सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणी साताऱ्याचे एसपी तुषार दोशी, सक्तीच्या रजेवर चौकशीवर परिणाम होऊ नये म्हणून निर्णय। मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट, तर तुषार दोषींबाबत प्रतिक्रिया देणं नीलम गोरेंनी टाळलं। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करा, अन्यथा इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करू। इराणचं पॉवर प्लांट खर्ग बेट नामशेष करू, डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी। अमेरिकेला इराणचं तेल हवंय, अमेरिका इराणच्या खार्ग बेटावर ताबा मिळवू शकतं, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा। यूएसएस त्रिपोली युद्धनौकेसह 3,500 सैनिकही पाठवले। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताच्या दिशेनं आणखी 2 जहाजं रवाना, दोन्ही जहाजांमधून 94,000 टन एलपीजी भारतात येणार, तर पाकिस्तानच्या 20 जहाजांना स्ट्रेटमधून जाण्याची परवानगी। भारतीय रुपयाचा नवीन ऐतिहासिक निच्चांक प्रथमच 95चा टप्पा ओलांडून 95.14 या विक्रमी निच्चांकी पातळीवर घसरला। काँग्रेस पक्षाने नेते नक्षलवाद्यांसारखे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत अनेक नक्षलवादी संघटनेचे लोक दिसले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा हल्ला। महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट, पुण्यासह धुळे, वाशिम, सिन्नर, नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसाठी विशेष सतर्कतेचा इशारा।